Now let's continue miscellaneous exercise 3. Question number 7. 7 पासून आपण कंटिन्यू करायचं. त्यानंतर 7 क्वेश्चन काय आहे दाखवतो बघा. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, तो गॅमा अल्फाबेट आहे ते साधारण आर सारखं किंवा वाय सारखं असतं, ते प्रिंट व्यवस्थित झालेलं नाही आहे. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स पाय दिले तुम्हाला आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा मायनस साइन स्क्वेअर गॅमा ह्याची व्हॅल्यू काय असं तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. आता जरा मागच्या पेजवरती या, म्हणजे एक्सरसाइज 3.5 करा. एक्सरसाइज 3.5 त्यातला 4th क्वेश्चन बघा. त्यात मी करेक्शन पण सांगितलं होतं, मायनस साइन स्क्वेअर सी आठवते का बघा, करेक्शन सांगितलं मी. त्याची सुरुवात आहे अगदी वरती बघा, ए प्लस बी प्लस सी पाय आहे. तर तो प्रॉब्लेम आपला होता साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी इज इक्वल टू काय शोधायचं आहे बघा. तिथं आहे बघा 2 साइन ए साइन बी कॉस सी. आता हा तर मी प्रॉब्लेम तुम्हाला सगळा करून दिलेला आहे. एक्सरसाइज 3.4 मी सगळ्या प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला करून दिला. हाच क्वेश्चन इथं आहे, फक्त एबीसी च्या ऐवजी अल्फा बीटा गॅमा, साइन स्क्वेअर ए च्या ऐवजी साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बी च्या ऐवजी बीटा आणि गॅमा, सी च्या ऐवजी गॅमा. मला सांगा ह्याचा जर रिझल्ट मी एवढा प्रूव्ह करून दिला तर मग ह्याचा रिझल्ट काय यायला पाहिजे सांगा. 2 साइन अल्फा, तिथं बघून सांगतोय साइन बीटा आणि कॉस गॅमा, हा त्याचा रिझल्ट असला पाहिजे. हा त्याच्यासाठी असला रेफरन्स. आणि तुमचं ऑप्शन जे आहे आत्ताच प्रॉब्लेम मध्ये जे ऑप्शन पाहिलं तर ते ऑप्शन तुमचं डी आहे बघा. डी डी नाही, काय पाहिजे तो आपल्याला कॉस मध्ये येणार नाही काय आन्सर. कॉस 2 साइन अल्फा साइन बीटा आणि कॉस गॅमा आहे मिळालं. हे तुम्हाला सी मध्ये मिळतं बघा, ऑप्शन सी मध्ये. झालं का बघा सगळ्यांचं बघून. रेफरन्स करतात तिथं लिहून ठेवा. एक्सरसाइज 3.5 क्वेश्चन नंबर 4. तो प्रॉब्लेम पुन्हा एकदा सोडवा. फक्त एबीसी च्या ऐवजी काय आले सांगा, अल्फा बीटा आणि गॅमा. ओके. नेक्स्ट आपल्याला 8th क्वेश्चन बघा. 8th क्वेश्चन काय दिलं, लेट 0 लेस दॅन a, b लेस दॅन पाय बाय 2. म्हणजे अँगल ए आणि बी 0 to पाय बाय 2 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधले आहेत. फर्स्ट क्वाड्रंट सॅटिस्फाइंग द इक्वेशन. काय काय इक्वेशन दिले बघा तुम्हाला. 3 साइन स्क्वेअर ए प्लस 2 साइन स्क्वेअर बी इक्वल्स 1. आणि पुढचं इक्वेशन आहे 3 साइन 2a मायनस 2 साइन 2b इक्वल्स 0. देन a प्लस 2b ची व्हॅल्यू काय असं विचारते. देन a प्लस 2b याची व्हॅल्यू काय असा तुम्हाला प्रश्न विचारला. ठीक आहे. बघा नीट लक्ष द्या, थोडा विचित्र क्वेश्चन आहे. हे बघा, ही जी टर्म आहे ना, ही टर्म इथनं सुरुवात करतो. 3 साइन स्क्वेअर a प्लस 2 साइन स्क्वेअर b इज इक्वल टू 1. आता ही टर्म जर इथे ट्रान्सफर केली तर काय मिळतं बघा तुम्हाला. 3 साइन स्क्वेअर a इक्वल्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर b, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर b. तुम्हाला हा cos 2 थिटाचा फॉर्म्युला असा आठवतं का बघा. cos 2 थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे cos 2 थिटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, थिटाच्या ऐवजी b आहे, cos 2 थिटा म्हणजे 3 साइन स्क्वेअर a इक्वल्स cos 2 थिटा तुम्हाला मिळालं. हे एक रिलेशन झालं. थिटा म्हणजे आता बी आहे बरं, सॉरी बी आहे आपल्याकडे. आता असंच हे इक्वेशन आहे. इथे लिहितानाच काय करतो मी नाही, हे इक्वेशन लिहिताना 2 तिकडे नेतो म्हणजे एक स्टेप कमी होते बाकी काही. कन्सिडर 3 साइन 2a इक्वल्स 2 साइन 2b, 2 साइन 2b. जसे इथं cos 2b ची व्हॅल्यू मिळाली ना, तशी इथं साइन 2b ची आपण काढूया म्हणजे ट्रान्सफर करूया. 3/2 साइन ट्वाइस a इक्वल्स काय मिळालं तुम्हाला, साइन 2b मिळालं. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळून झाले.
ठीक आहे. आता काय विचारलंय बघा तुम्हाला, ए प्लस ट्वाइस बी हा पार्ट तुम्हाला विचारलाय. काय विचारलाय? ए प्लस ट्वाइस बी हा अँगल काय असं विचारलं. ए प्लस ट्वाइस बी. कॉस 2b ची व्हॅल्यू तयार आहे, साइन 2b ची व्हॅल्यू तयार आहे. कॉस 2b ची व्हॅल्यू तयार आहे, साइन 2b ची. याच्यावर आपल्याला काय विचारले बघा, ए प्लस ट्वाइस बी विचारले. बघून घ्यायला काय विचारलं तुम्हाला, हा ए प्लस 2b अँगल विचारला आणि आपल्याकडे साइन आणि कॉस मध्ये दोन टर्म्स आता ह्याच्यात तयार झाले. आता पुढचा पार्ट नीट बघा. जे विचारले की कॉस ऑफ अँगल, टॅन मध्ये पण चालतो, कॉस मध्ये पण, शेवटी इक्वेट करायचं मला कुठल्या तरी एका फॉर्म्युलाशी. मग ही स्टेप महत्वाची बघा. कॉस ऑफ जो विचारलाय तो अँगल ए प्लस 2b इक्वल्स कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय सांगा, कॉस ए कॉस 2b मायनस साइन ए साइन 2b. ठीक आहे. आता हा तुमचा पहिल्यांदा जो कॉस ए येतो ऍज इट इज, कॉस ए इंटू सांगा कॉस 2b म्हणजे काय, इथं तयार आहे. कॉस 2b म्हणजे 3 साइन स्क्वेअर ए मायनस साइन ए ऍज इट इज. परत साइन 2b म्हणजे काय, इथं बघा साइन 2b म्हणजे 3/2 साइन 2a, 3/2 साइन 2a अशी त्याची व्हॅल्यू. हा पार्ट झाला 3 साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए, काही नाही मागे पडू दिले, मायनस हे बघा हे 3/2 हे इंटू साइन ए इंटू साइन 2a चा फॉर्म्युला, साइन 2a चा साइन डबल 2 साइन थीटा कॉस थीटा, 2 साइन हाफ कॉस हाफ, त्यातले 2 कॅन्सल होतील म्हणजे 3 साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए मायनस 3 साइन इंटू साइन साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए. दोन्ही टर्म्स सेम आहेत का बघा, म्हणजे आन्सर आलं 0. कोणाचं, कॉस ऑफ ए प्लस 2b चं एक्सपान्शन 0. मला सांगा कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते की नाही सांगा. बट कॉस 90 म्हणजे कॉस π/2 किती असतं सांगा, 0. म्हणजे हा अँगल किती असला पाहिजे, देअरफॉर ए प्लस 2b हा अँगल केवढा असला पाहिजे, π/2 असला पाहिजे. बघा बरं ऑप्शन ए प्लस 2b म्हणजे π/2 आहे का बघा तुमच्याकडे, ए प्लस 2b इक्वल्स π/2. ऑप्शन बी आहे बघा, सेकंड ऑप्शन. ठीक आहे. नाइन्थ क्वेश्चन बघा. हा थोडासा लॉजिक वापरून सोडवायचा क्वेश्चन आहे, म्हणजे ह्याला काही कॅल्क्युलेशन्स वगैरे फारसे काही नाही आहे, पण लॉजिकली हा सॉल्व्ह होतो क्वेश्चन. कसा होतो बघा. इन ट्रायंगल एबीसी कॉट ए कॉट बी कॉट सी, ऍक्च्युअली मध्ये कॉमा पाहिजे बरं. हे सगळेच प्रोडक्ट आहेत इंटू साइन प्रोडक्ट आहे. कॉट ए कॉट बी कॉट सी ह्या तिघांचा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आता मला सांगा 3 टर्म्सचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह पुढे विचारलंय काय ते वाचा की. देन द ट्रायंगल इज डॅश, म्हणजे हा जो ट्रायंगल एबीसी आहे हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल असतो. थोडंसं आपण ट्रायंगल बद्दल आधी जरा विचार करूया. कुठलाही ट्रायंगल असेल कसल्याही प्रकारचा तर या तिघांची टोटल किती असते सांगा, 180 डिग्री असते. मग असं कधी असतं का की कोणतेही त्यातले 2 अँगल्स आहेत ते 90 पेक्षा जास्त असू शकतात का. आणि हे जर दोघं मिळूनच 90 पेक्षा जास्त झाले तर या दोघांचीच टोटल 180 पेक्षा जास्त होईल, म्हणजे तिसऱ्याचं काय. त्यामुळं ट्रायंगल मध्ये एखादा ऑब्च्युज अँगल असू शकतो, एखादा 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल, 2 किंवा 3 90 डिग्री पेक्षा मोठे अँगल असू शकत नाही. हा सगळे 90 पेक्षा लहान असू शकतात, एखादा अँगल 90 पेक्षा मोठा असू शकतो. आता या तिघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह दिलाय, म्हणजे एक तर तिन्हीच्या तिन्ही कॉट मधले तिन्ही टर्म्स पॉझिटिव्ह पाहिजेत. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. मला सांगा ही टर्म पॉझिटिव्ह, ही टर्म पॉझिटिव्ह, ही टर्म पॉझिटिव्ह असेल तर त्याचा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 0 आहे तुम्ही सांगा. मग तिन्हीच्या तिन्ही काय असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे. म्हणजे कॉट ए पॉझिटिव्ह पाहिजे, कॉट बी देखील पॉझिटिव्ह पाहिजे आणि कॉट सी देखील पॉझिटिव्ह पाहिजे. तिघही पॉझिटिव्ह असले पाहिजे. हा एक पर्याय.
मग जर मला सांगा तिघही पॉझिटिव्ह असतील तर ए बी सी हे तिन्ही अँगल्स एकतर फर्स्ट क्वाड्रंटचे असतील किंवा थर्ड क्वाड्रंटचे असतील. कारण इथं बघा ऑल साइन टॅन कॉस, इथे टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉट पण पॉझिटिव्ह असतोच ना, म्हणून मी म्हटलं एकतर फर्स्ट किंवा थर्ड क्वाड्रंट. आता मला सांगा थर्ड क्वाड्रंट म्हणजे 180 पेक्षा जास्त ना, 180 प्लस समथिंगला थर्ड क्वाड्रंट मध्ये ना. मला सांगा हे तिन्हीच्या तिन्ही अँगल जर थर्ड क्वाड्रंट मध्ये असतील म्हणजे प्रत्येक अँगल 180 पेक्षा मोठा असेल तर तो ट्रायंगल असेल का सांगा. ट्रायंगल मध्ये तिघांची मिळून टोटल 180 असते आणि हा प्रत्येक तुमचा 180 डिग्रीच्या वर चाललाय म्हणजे थर्ड क्वाड्रंट हे पॉसिबलच नाही. हा आता आणखी एक पॉसिबिलिटी असू शकते की कोणतेही दोन निगेटिव्ह, ह्यातले प्रॉडक्ट आहे ना हा प्रॉडक्ट, ह्यातले कोणतेही दोन निगेटिव्ह आणि एक टर्म पॉझिटिव्ह असू शकते. कोणतेही दोन निगेटिव्ह बरं का, कोणतेही दोन. मग हे दोन निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह, हे दोन निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह, हे दोन निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह, कुठलंही बघा. कारण मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू प्लस प्लस. मग समजा दोन कॉट निगेटिव्ह यायचे असतील, दोन्ही कॉट निगेटिव्ह, तर एकतर तो सेकंड क्वाड्रंट पाहिजे किंवा फोर्थ क्वाड्रंट पाहिजे. जसा आपण थर्डचा विचार करत नाही तसा फोर्थचा पण विचार. अरे फोर्थ क्वाड्रंट म्हणजे 270 पेक्षा जास्त ट्रायंगल मधले अँगल आहेत रे ते. 270 पेक्षा जास्त एखादा अँगल असेल कसा, त्यामुळे आहे ना सेकंड क्वाड्रंटचा चान्स आहे. दोन्ही निगेटिव्ह, तिथं कॉट निगेटिव्ह असतो बघा. मला सांगा 90 डिग्री पेक्षा जास्त दोन्ही अँगल, 90 पेक्षा जास्त 90 पेक्षा जास्त दोन्ही अँगल आले तर याच दोघांची टोटल 180 पेक्षा जास्त येईल ना. तिसऱ्याचं करायचं काय म्हणजे पॉझिटिव्ह. त्यामुळं ही पण शक्यता तुमची असू शकत नाही. मग राहिले काय एबीसी फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे. एबीसी फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे प्रत्येक अँगल 90 पेक्षा कमी आहे. मग प्रत्येक अँगल जेव्हा 90 पेक्षा कमी असतो तेव्हा तो ट्रायंगल काय असतो सांगा, एक्यूट अँगल ट्रायंगल. काय असतो ट्रायंगल, एक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे तुमचा जो ट्रायंगल एबीसी आहे तो कसा असला पाहिजे सांगा, तो एक्यूट अँगल असला पाहिजे. हे तुमचं ऑप्शन फर्स्ट आहे. ओके ओके. आता आपला 10th क्वेश्चन आहे. The numerical value of tan 20, the numerical value of tan 20 into tan 80 into cot 50 ह्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असेल मला त्याने विचारलेलं आहे. थोडा विचित्र क्वेश्चन आहे, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा मी ह्यात तुम्हाला आधीमध्ये लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते आधी दोन्ही लिहून घेऊ. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा, टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा तर लागतोच. त्याशिवाय हा फॉर्म्युला टॅन 3 थिटा, टॅन 3 थिटा आपण फार कमी वेळा वापरला आपण नाहीच जवळपास, आता पहिल्यांदा वापरतोय बघा. टॅन 3 थिटा, 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असला पाहिजे. याच्यावरून हे लिहिता आलं पाहिजे. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. अशी टर्म असेल तर त्याला टॅन 3 थिटा म्हणता येईल. हे माहिती पाहिजे. आता प्रॉब्लेम बघा, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. टॅन 20 ॲज इट इज इंटू टॅन 80 ॲज इट इज. आता ही जी कॉट मधली टर्म आहे त्याला मी टॅन मध्ये कन्वर्ट करतो. कसं तर कॉट थिटा म्हणजे टॅन ऑफ 90 मायनस थिटा. परत बघा, कॉट थिटा म्हणजे टॅन ऑफ 90 मायनस थिटा. थिटा काय आहे तुमच्याकडे 50 आहे. कॉट थिटा म्हणजे टॅन ऑफ 90 मायनस थिटा. बघा टॅन 20 ॲज इट इज, टॅन 80 ॲज इट इज इंटू टॅन, हा डिफरन्स किती आला 40. आता पुढची स्टेप फार महत्वाची. टॅन 20 ॲज इट इज इंटू बघ हा अँगल आहे ना, हा ह्याला मी लिहितोय टॅन ऑफ 60 प्लस 20 इंटू टॅन ऑफ ह्याला लिहितोय 60 मायनस 20 म्हणजे 48 निघाला.
ठीक आहे. आता बघ tan ऑफ अल्फा प्लस बीटा आणि इकडे tan ऑफ अल्फा मायनस बीटाचे एक्सपान्शन बघ. हे tan 20 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट tan ऑफ अल्फा प्लस बीटा tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा इंटू tan ऑफ अल्फा माइनस बीटा tan अल्फा माइनस tan बीटा अपॉन 1 प्लस tan अल्फा इंटू tan बीटा. आता tan 60 ची व्हॅल्यू √3 तेवढी आता रिप्लेस करून घेतो मी. tan 20 ॲज इट इज. सांगा tan 60 किती √3 प्लस tan 20 अपॉन 1 माइनस पुन्हा tan 60 किती √3 इंटू tan 20 ॲज इट इज. पुन्हा हे ब्रॅकेट tan 60 √3 माइनस tan 20 ॲज इट इज अपॉन 1 प्लस √3 into tan 20 as it is. Next is tan 20 into bracket numerator into numerator a plus b into a minus b दिसले का? a plus b into a minus b a square minus b square. a square म्हणजे √3 चा स्क्वेअर मायनस b square म्हणजे tan square 20 अपॉन पुन्हा a माइनस b a प्लस b दिसले का बघा. a स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर आणि tan स्क्वेअर 20. a माइनस b a प्लस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा स्क्वेअर बघा कसा केला. नेक्स्ट आहे tan 20 ॲज इट इज. बघून घ्या बरं काही tan 20 as it is. √3 चा स्क्वेअर 3 माइनस tan स्क्वेअर 20 as it is अपॉन 1 माइनस 1 चा स्क्वेअर 1 √3 चा स्क्वेअर 3 tan स्क्वेअर 20 as it is. tan स्क्वेअर 20 as it is. आता यानं ब्रॅकेट ओपन करा इक्वल्स 3 tan 20 माइनस tan cube 20 whole divided by 1 minus 3 tan square 20. आता मी 20 च्या जागी थीटा घेतो थीटा आणि ते वाचा बरं. आता तुम्ही 20 च्या जागी थीटा वाचायचा 20 च्या जागी मी हा तर मुद्दामून स्टेप करतोय बघा. 3 tan थीटा मायनस tan cube थीटा अपॉन 1 माइनस 3 tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर tan 3 थीटाचा आहे. म्हणजे tan ऑफ 3 थीटा. थीटा आमच्याकडे कोण आहे सांगा. थीटा म्हणजे 20 आहे ना. हे बघा tan 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. थीटा कोण आहे आपल्याकडे 20 आहे. म्हणजे tan ऑफ याचा आन्सर 20 into 3 म्हणजे 60 आणि tan 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा तर √3 आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला पहिलंच आहे बघा ए ऑप्शन आहे √3 ही व्हॅल्यू मिळाली. आता याला जोडून फक्त सांगतो तेवढं ऐका. हा प्रॉब्लेम तर 2-2दा 3-3दा सोडवा कारण हा परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. हा क्वेश्चन 2 मध्ये प्रूव्ह. आता खालचा प्रॉब्लेम बघूया आपण बी. क्वेश्चन 2 मध्ये प्रूव्ह द फॉलोइंग मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे. पहिला क्वेश्चन tan 20 tan 80 cot 50. हे बघा tan 20 tan 80 cot 50 याची व्हॅल्यू तुम्हाला √3 प्रूव्ह करायची आहे बघा. याची व्हॅल्यू √3 प्रूव्ह करायची. म्हणजे तोच प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला थोडासा पुढे आलेला आहे. लक्षात आलं का. प्रॉब्लेम म्हणून तोच पुढे आलेला आहे. त्यामुळे क्वेश्चन 2 मधला जो पहिला प्रॉब्लेम आहे तोही आपला आता थोडक्यात झाला. ठीक आहे. हे त्याचं सोल्युशन आहे. परत कशाला दाखवून घेतो. MCQ मध्ये पण आपण पाहिला आणि क्वेश्चन 2 फर्स्ट तिथं काहीतरी शेजारी लिहून किंवा रेफरन्स करता आणि मग आपण आता सेकंड क्वेश्चन पासून पुढचा पार्ट बघायला चालू करू शकतो. ओके.
नाव सेकंड क्वेश्चन 2 मधला सेकंड तिथून आपण पुढे बघायचं. काय दिलं बघा तुम्हाला, इफ sin अल्फा इंटू sin बीटा माइनस cos अल्फा इंटू cos बीटा प्लस 1, याची व्हॅल्यू जर तुम्हाला 0 दिली असेल तर प्रूव्ह दॅट cot अल्फा इंटू tan बीटा, प्रूव्ह दॅट cot अल्फा इंटू tan बीटा याची व्हॅल्यू आपल्याला -1 आहे हे प्रूव्ह करायचे. याची व्हॅल्यू काय आहे, -1 आहे हे प्रूव्ह करायचे. बघा मी काय करतो विषय, हा कॉस मधला जो फॉर्म्युला आहे कॉस कॉस साइन साइन, हा मी एवढाच पार्ट आरएचएस मध्ये घेतो. म्हणजे 1 इक्वल्स काय झालं सांगा, हे पॉझिटिव्ह झाले कॉस अल्फा कॉस बीटा, आणि हे निगेटिव्ह झाले माइनस साइन अल्फा साइन बीटा. देयरफॉर 1 इक्वल्स कॉस अल्फा कॉस बीटा माइनस साइन अल्फा साइन बीटा, हे कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन आहे. इथं प्लस असेल तर याच्यात आन्सर मायनस असतं. म्हणजे थोडक्यात कॉस ऑफ, हे डाव्या साईडला येतो, कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू थोडक्यात 1 आहे. बट मला सांगा कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे की नाही सांगा, कॉस 0 1, म्हणजे याचा अर्थ अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, सॉरी 0 0, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0. म्हणजेच ट्रान्सफर केले की अल्फा इक्वल्स काय पाहिजे मायनस बीटा, हे रिलेशन तुम्हाला. त्यानंतर जे विचारलंय त्याची एलएचएस बघा, जे तुम्हाला विचारलंय कन्सिडर एलएचएस कॉट अल्फा इंटू टॅन बीटा कॉट ऑफ. मला सांगा अल्फा म्हणजे मायनस बीटा, मग इथं मी अल्फाला काय रिप्लेस करते बघा मायनस बीटा इंटू टॅन बीटा तुमची आहे तसेच इक्वल कॉट ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस कॉट थिटा इंटू टॅनला मी 1 कॉट करतोय 1 कॉट बीटा, कॉट बीटा कॅन्सल इज इक्वल टू -1 इक्वल्स RHS. त्यातला सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, आता त्यातला जो थर्ड क्वेश्चन आहे ना, त्याला मी फक्त तुम्हाला एक हिंट देणार आहे त्या क्वेश्चनला, आणि जमल्यास तुम्ही तो क्वेश्चन ट्राय करायचा. जमल्यास येणार तुम्हाला सगळ्यांना, कारण माझं तसं मी टाईप 2-3 वेळा दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तो क्वेश्चन नंबर 3 ट्राय करायला काहीही हरकत नाही. बघा प्रूव्ह दॅट, त्याची मी एलएचएस लिहितो. थर्ड क्वेश्चन आहे त्याचा, थर्ड एलएचएस cos 2 pi by 15 into cos 4 pi by 15, नुसतं असं डबल होत चाललंय का बघा, इंटू cos 8 pi by 15 इंटू cos 16 pi by 15, याची व्हॅल्यू तुम्हाला काय दाखवायची, 1/16 दाखवायची आहे. ही ऍडजस्टमेंट मी तुम्हाला बऱ्याच दाखवतो बघा. इथं कॉस आहे ना, तर एक साइन ऍडजस्ट करायचा. कसा ऍडजस्ट करायचा, चलो थोडी जागा ठेवतोय आणि 2 साइन हा 2 पाय बाय 15 इंटू हे ॲज इट इज तुमचा सगळा प्रॉब्लेम कॉस 2 पाय बाय 15 इंटू कॉस 4 पाय बाय 15 इंटू कॉस 8 पाय बाय 15 इंटू कॉस 16 पाय बाय 15 सगळं ॲज इट इज. मी हा एक्स्ट्रा घेतलेला जो पार्ट आहे तो कॅन्सल करण्यासाठी इथं कॅन्सल करण्यासाठी 1/2 साइन 2 पाय बाय 15 हे कॅन्सलेशनला घेतलं आणि ह्याला ब्रॅकेट करायचं. मला तुम्हाला माहिती आहे की हे 2 साइन हाफ कॉस हाफ तर साइन डबल होतं. 2 साइन थिटा कॉस थिटाचं साइन डबल 2 थिटा होतं. म्हणजे हा अँगल काय म्हणून सांगा डबल झाले म्हणजे हा होतो बघा हा साइन मध्ये. परत नुसतं 2 ऍडजस्ट करत राहायचं आणि असं शेवटपर्यंत जातं. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला अँगल शेवटी ऍडजस्ट करताना पाय प्लस थिटा किंवा पाय मायनस थिटाची ऍडजस्टमेंट लागेल आणि मग शो दॅटचं आन्सर तुमचं 1/16 येईल. हे सारखं याच्या पुढे आता ह्याचं एकदा आन्सर काढलं की 2 ऍडजस्ट करायचे बाहेर 1/2 द्यायचे.
केलंय आपण याच्या आधी बघा, मागे करून दाखवलेला क्वेश्चन आहे. त्या टाईपचा एक सेम प्रॉब्लेम आहे, तो आधी मागचा बघा आणि मग हा प्रॉब्लेम ट्राय करा. आलं लक्षात? आणि समजा नाही आलं तर मी परत देतो करून, काळजी करू नका, पण एखादा तरी तुम्ही ट्राय करा, हा निश्चित तुम्हाला जमेल. ओके.